आणि रवी चव्हाण साहेब, परवा मी एक बातमी बघितली, आज शेकडो लोकांच्या समोर त्याचा मला उल्लेख करायचा आहे. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून राजकारणामध्ये काही लोकांना काम करण्याचा धंदा बनलेला आहे. परवा मी एका टीव्हीवर कुठेतरी बघितलं की सिंधुदुर्गच्या एका लोकप्रतिनिधीनं तुमचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. पण मला आवर्जून सगळ्या रत्नागिरीकरांच्या समोर सांगायचं की तात्विक हेवेदावे असू शकतात, पण आज या कार्यक्रमाचं नियोजन करताना देखील त्यांनी जे केलेलं कोऑर्डिनेशन आहे हे तुमच्या अधिकाऱ्यांपेक्षा आणि कोकण रेल्वेपेक्षा अधिकाऱ्यांपेक्षा चांगलं केलेलं कोऑर्डिनेशन आहे. आणि म्हणून कोण काय टीका करतं त्याच्यापेक्षा रत्नागिरीचा आमचा एक तरुण सहकारी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांबरोबर खांद्याला खांदा लावून स्वीय सहाय्यक म्हणून काम करतोय, याचा सार्थ अभिमान रत्नागिरीकर म्हणून मला आहे. आणि म्हणून सिंधुदुर्गात कोण काय बोललं असेल तर त्याचं मनावर घ्यायची काय आवश्यकता नाही. आज तो चांगलं काम करतोय. आज आमच्या सगळ्यांची कोऑर्डिनेशन ठेवून महायुती अतिशय अभेद्य राहिली पाहिजे, यासाठी जर तो प्रामाणिकपणानं तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असेल तर मला असं वाटतं की शिवसेनेनंच नाही, महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं समर्थन केलं पाहिजे, त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आणि त्याच्या मागं बदनामी करण्याचं षडयंत्र जे कोण करतायत आणि त्याची बदनामी म्हणजे रवींद्र चव्हाण साहेबांची बदनामी आहे, हे देखील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला जाहीरपणानं या कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन साहेब किती फोन करावे, माझे मोबाईल दाखवतो, मी त्याचं काही तोंडावर कौतुक करत नाही. कालपासून मला त्याने 50 ते 60 मेसेज पाठवलेले आहेत की संक्षिप्त कार्यक्रम कसा असणार आहे, तुम्हाला काय वाटणार आहे आणि कोणाला काय वाटणार आहे. मी आज सकाळी देखील त्यांना सांगितलं मान अप्पाने बाजूला ठेवू, कारण आपल्याला शेवटी विजन एक आहे, आपल्याला काम एक करायचं आहे. आणि म्हणून अशा माणसाच्या मागं आपण सगळ्यांनी महायुती म्हणून उभं राहिलं पाहिजे. खरं तर माझी अपेक्षा होती की ज्यावेळी अनिकेतवर टीका करून रवींद्र चव्हाण साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गात झाला, त्यावेळी सगळ्यांनी त्याच दिवशी त्याच्यावर आक्रमण करणं गरजेचं होतं, अनिकेतवर नाही. ज्यांनी अनिकेतवर आक्रमण केलं त्याच्यावर आपण आक्रमण करणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जे वाटलं ते आज या भाषणातनं व्यक्त करण्याचं मी ठरवलं होतं. मी मगाशी देखील रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं होतं की माझ्या मनोगतातनं मी अनिकेतवर देखील 2 मिनिटं बोलणार आहे. कदाचित रवींद्र चव्हाण साहेबांना वाटलं असेल की आता अनिकेतवर बोलणार म्हणजे उदय सामंत नक्की काय बोलणार आहे. पण ठीक आहे साहेब, कामासाठी इकडे तिकडे होतं, पण एक माणूस जर प्रामाणिकपणानं तुमच्या बरोबर काम करतोय आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे, आज तो डोंबिवलीमध्ये तुमच्या बरोबर काम करतोय, आम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि एक मला महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे की ठीक आहे, उदय सामंत कदाचित वाईट असेल, तो वाईटाचा चांगला कसा करायचा, वाईट करायचा हे नंतर ठरवू, पण आपल्या नेत्याच्या बाबतीत जर कोण अशा पद्धतीची भूमिका घेणार असेल तर महायुती म्हणून त्याच्या मागे राहण्याची भूमिका महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, ती घ्यावी. यासाठीच आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.